नमस्कार मैत्रिणींनो, महिला विश्व या कार्यक्रमामध्ये मी तुमची सखी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आज एका आगळ्यावेगळ्या मैत्रिणीला आपण इथे बोलवलं आहे, आपल्या सखीला इथे बोलवलेलं आहे. त्यांचा कामाचा जो अनुभव आहे तो एकदम वेगळा आहे आणि त्याविषयीच आपण बातचीत करणार आहोत. सुप्रिया वासनकर या आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राचा हा महिला विश्व जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचे सादरकर्ते जे आहेत सूरज गोळे आणि आपल्या ज्या सखी आहेत ऐकणाऱ्या सगळ्या, ज्या तुम्हाला ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, त्या सर्वांतर्फे मी तुमचं स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की सुप्रिया वासनकर ज्या आहेत ह्या बस चालक म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या या कामाचा अनुभव, या क्षेत्राकडे त्या कशा वळल्यात, या सर्व बाबींविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुप्रियाताई, मला पहिल्यांदा हे सांगा की तुमचं गाव कुठचं नेमकं? माझं गाव अकोल्यावरून 50 किलोमीटर आहे. हाता म्हणून एक गाव आहे, खेडं, बाळापूर तालुक्यामध्ये आलेलं. आणि शिक्षण कुठपर्यंत झालं? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय, ते पण अकोल्यातच कम्प्लीट झालं. म्हणजे अकोल्यात राहून तुम्ही ते कम्प्लीट केलं? नाही, डेली अपडाऊन. अच्छा, म्हणजे गाव कधी तुम्ही सोडलं नाही? नाही, गाव म्हणजे तरी 12वी नंतर शिक्षण कम्प्लीट गावातूनच केलंय सर्व. म्हणजे जाणं येणं केलं, पण मात्र घरी राहूनच आपला अभ्यास केला. आणि आता आपला महत्त्वाचा जो हे आहे की तुम्ही बस चालक म्हणून जे काम करत आहात, तर इकडे कशा वळलात तुम्ही, या सर्व्हिसकडे कशा वळलात? ती ॲड पडली होती. नंतर कसं आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांना असं वाटतं जे जॉब पहिले भेटले तेच सफिशियंट होईल. मग त्यानुसार फॉर्म टाकला गेले आणि मला वाटलं नव्हतं माझी जॉईनिंग होणार म्हणून, कारण 300 फॉर्म आले होते, त्यामध्ये माझी पहिली म्हणून नियुक्ती झालेली आहे. मला असं वाटतं अकोला जिल्ह्यातनं तुम्ही एकमेव महिला बस चालक आहात. हां, अकोला जिल्ह्यातील पहिली महिला चालक वाहक. आणि खरं तर तुम्ही सांगता की तुम्हाला स्वतःलाही असं वाटलं नव्हतं की मी ही परीक्षा पास करणार आहे. मग तुम्ही इकडे वळला, जाहिरात निघाली आणि तुम्ही फॉर्म सगळ्यांनी भरला आणि तुम्ही पण भरला. हां सर, म्हणजे आता ग्रुप राहते ते स्पर्धा परीक्षेचे, त्या ग्रुपमधल्या सर्वच मुलींनी फॉर्म भरले होते, त्यानुसार मग मी पण फॉर्म टाकून दिले. पण मग याच्यासाठी काही विशिष्ट अटी असतात, तर त्याची पूर्तता कशी केलीत तुम्ही? अटी म्हणजे घरच्याचेच प्रॉब्लेम असतं, बाकी काही अटी नसते. लायसन हवं असतं? लायसन, 4 व्हीलरचं लायसन माझ्याकडे पहिले, कारण मी म्हणजे गाडी चालवतो आपण, तर लायसन अशी तशी घरी पण गाडी आहे, तर मग ते पण कधी कधी चालवून पाहिल्यामुळे मग ते लायसन काढलं गेलं होतं. नंतर फॉर्म भरला, म्हणजे शेवटच्या दिवशी फॉर्म भरला मी, म्हणजे आज लास्ट तारीख, त्या दिवशी फॉर्म टाकलेला. आणि निवड झाली. निवड झाल्यानंतर काय प्रतिक्रिया काय होती? ड्रायव्हिंग म्हणजे टेस्ट होती आमची, नंतर मेडिकल होतं. लायसन तर तुमच्याकडे होतंच? लायसन ऑलरेडीच होतं. लायसन काढूनच, म्हणजे जे फॉर्म जो टाकतो ना आपण, त्यामध्ये लायसन नंबर टाकायचा असतो. तो लायसन नंबर टाकल्यानंतर त्या फॉर्म नंतर मग ते जॉईनिंग भेटते. आणि नंतर टेस्ट राहते, थोडी गाडी चालवून दाखवायची असते आपल्याला. म्हणजे ड्रायव्हर म्हणून जर आपली नियुक्ती आहे तर मग गाडी चालवता येते की नाही, म्हणजे जसं गेअर काही समजते की नाही बुवा, एक्सिलेटर गेअर काय म्हणतात, हां ते प्रॅक्टिकलच आहे, ते थोडं करून दाखवा लागते. त्यानंतर मग ते आपल्याला प्रशिक्षण देतात. मग आमची 1 वर्ष म्हणजे एस.टी. महामंडळानं पहिले प्रशिक्षण कंप्लीट करून घेतलं. नंतर डेपो, म्हणजे त्यामध्ये पण आमची 3000 किलोमीटर कंप्लीट करून, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र दर्शनच पण आम्ही ते पूर्ण केलेलं आहे, की पूर्ण गाडी कोणत्या रूटनं कशी काढता येईल, नंतर आपण ट्रॅफिकमध्ये कशी काढणार, रस्त्यानं कशी चालवणार, मग त्यानुसार मग त्यांनी ते कंप्लीट करून घेतलं. त्यामध्ये पण 4 टेस्ट असतात, म्हणजे 3 महिन्यातून एक टेस्ट केली जाते. मग प्रत्येक टेस्टच्या दिवशी थोडं बर्डन असते की नाही बा आपल्याला जमेल की नाही, पण त्यानुसार मग त्या टेस्टमध्ये आपल्याला 10 किलोमीटर चालवून, नंतर रिव्हर्स गिअर कसा मारणार तुम्ही, गाडी रिव्हर्स कशी घेणार. मग ते सर, म्हणजे जे एक म्हणून तिथं एक हे असतात आमचे जे सर असतात, DTO किंवा MEO जे सर असतात, ते MEO सर आम्हाला स्वतः सांगतात की बुवा तुम्हाला आजचा हा एवढा टार्गेट आहे, तुम्ही एवढं कंप्लीट करून दाखवा. त्यानुसार मग ते कंप्लीट करावं लागतं. हे तर झालं प्रशिक्षणाविषयीचं. पण ज्या दिवशी पहिल्यांदा माहिती पडलं की आपण बस वाहकासाठी म्हणून अर्ज केला आहे आणि आपली नियुक्ती झाली आहे, तर त्यावेळेसची काय प्रतिक्रिया होती? त्यावेळेस पहिली नियुक्ती झाली, मग
म्हणजे थोडं बर्डनच आलं होतं की गाडी चालवणार की नाही, कारण 52 प्रवाशांचा जीव आपल्या जवळ असतो की चालवणार की नाही, आपल्या भरोशावर असतो, त्या होणार की नाही. पण ते आता झालं, केला गेलो आणि मग ती हिंमत केली. सगळ्यांनी फॉर्म भरला म्हणून तुम्ही फॉर्म भरला. मग अशा वेळेला घरच्यांचा काही पाठिंबा होता का की वाहक म्हणून काम करायचं नाही करायचं? घरच्यांचा पाठिंबा म्हणजे की घरच्याची इच्छा म्हणजे जॉब जो भेटेल तो करा, पण बाबाची इच्छा जास्तच होती की नाही बा, जर अशा जागा पहिल्यांदा ॲड पडली महिला चालक म्हणून, आजपर्यंत ॲड नव्हती पडलेली. आमची पहिली ॲड 2019 साली पहिली ॲड पडली. तेव्हा मग घरच्यांचा असं होतं की बा तुला जायचं आहे, तुझी इच्छा आहे तर कर. मग असं वाटलं नव्हतं आपण एवढे पुढे जाणार म्हणून. असं वाटणार म्हणजे आता परीक्षा मी खूप जात गेली, पण कुठे ना कुठं अपयश येतच गेलं जवळ. पण असं मग अपेक्षाच नव्हती की आपण इथपर्यंत पोहोचू, आपण करू. पण ते त्यानुसार पाठिंबा असल्यामुळे हे होऊ शकलं. म्हणजे कसं मागं कोणी ना कोणी पाहिजे. तसं म्हणसान तर समाज, घरदार हे लोक असे मुलींना पुढे जाऊन द्यासाठी खूप हे करतात. पण माझ्या बाबाचं एकच होतं की नाही, करणार तिची इच्छा आहे, करू द्या. म्हणजे बाबांचा पूर्ण पाठिंबा होता आणि खंबीर अशी साथ त्यांची होती की बाबा आपल्या मुलीला वाहन चालक पण असेल पण तिची इच्छा आहे करायची. आणि त्यांनी बघितलंय की आज मुली कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीये है ना. अगदी आपण पाहतो की वैमानिक पण महिला आहेत आणि हे तर आपल्याला पृथ्वीवरती आहे ना, रस्त्यावर गाडी चालवायची तर काही हरकत नाही. बरं, मला हे सांगा तुमची स्वतःची काय प्रतिक्रिया होती? तुम्ही म्हटलं की मला थोडी भीती पण वाटली, पण त्यानंतर मग आनंद पण असेल. भीती याची वाटत होती की आपण गाडी हाती घेऊ शकू की नाही. एवढी मोठी गाडी कधी चालवलेली नाही, समजा आपण चालवली 4 व्हीलर पर्यंत, की चालवणार की नाही, काही समजणार की नाही. पण जेव्हाची सवय होऊन गेली नंतर जेव्हा आम्हाला म्हणजे पाठिंबा भेटत गेला, नाही बुवा चांगला आहे, मग तेव्हा एकदम मानसिकता होऊन गेली की नाही आपण करू शकतो, चालू. प्रशिक्षण भेटल्यानंतर आणखीन ती एक हिंमत येते, त्यानुसार ते प्रशिक्षण पण दिलं जातं. पण तरीही एक बस चालवण्याचा अनुभव असेल, म्हणजे जेव्हा तुम्ही एकट्याने चालवता, प्रशिक्षण भेटल्यानंतर हिंमत पण आल्यानंतर, तरी तो एक अनुभव असतो. लोकांविषयीचा अनुभव असेल, बस चालवतानाचा अनुभव असेल, त्याविषयी काय सांगाल? बस चालवताना म्हणजे लोकांचे कसं, आपण तर स्टेअरिंगवर असतो कारण आपण गाडी चालवत असतो, पण लोक मागून प्रतिक्रिया देतात काही ना काहीतरी. बघ सलवा मुलगी आहे बसलेली, नेणार की नाही आपल्याला पद्धतशीर, काय पोचवणार की नाही, म्हणजे लोक काय बोलतील याचा अनुभव नाही आहे. पण त्या प्रतिक्रियाला काही लोक असे पण राहतात, मॅडम तुम्ही गाडी चालवताय का, आम्ही एक रील काढतो, असे पण लोक राहतात. मग ते तेव्हा काही नव्हतं वाटत, मग ते रील काढल्यानंतर मग थोडीशी नाही बा आपण करू शकतो, काहीतरी आपण वेगळं काम करत आहे म्हणून. काही मुलं जे राहतात ते मुलं म्हणजे म्हातारे गितारांना खूप काळजी राहते नेणार की नाही, पण मुलं एन्जॉय म्हणून गाडीत असतात काही की नाही मॅडम करू शकतात, बरं मॅडम एक रील काढले चालेल का, असे विचारतात आपल्याला. आपण म्हणे हा चालेल काढा बा तुम्हाला. संमिश्र प्रतिक्रिया होत्या, पण त्यांनी मन कधी विचलित नाही झालं का? विचलित होत स्टेअरिंगवर म्हणजे भीती खूप वाटते, कारण एवढे किलोमीटर या गावला आपल्याला पोचायचं आहे. पण ते गाव येईपर्यंत आपण पोचणार ना व्यवस्थित, म्हणजे मनात खूप भीती असते अशी की होणार ना. कारण ही सुरुवात होती, प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला आपण जेव्हा चालवतो तर मनात एक ते दडपण असणारच आहे. त्यात लोकांच्या येणाऱ्या ज्या विविध प्रतिक्रिया आहेत तर त्याचं पण एक दडपण असतं. या सगळ्यांचा जीव आपल्या हातात आहे, यांची सगळी काळजी आपल्या हातात आहे, हे पण एक दडपण असतंच. त्यानंतर गाडी चालवताना म्हणजे साईड मिरर पण पाहावं लागतात, त्यात कोणाचे हात बाहेर, कोणाचं काय, ते चालवताना त्याकडे पण लक्ष द्यावं लागते, आवाज द्यावं लागते. म्हणजे आपल्यासोबत जे कंडक्टर असतात त्यांना की मॅडम या सर बघा कोणीतरी हात काढत आहे काय, म्हणजे एवढा आपण रोड पण पाहून स्टेअरिंग साईड मिरर पण पाहावं लागते. आणि त्यात मग समोर काही येते का याची भीती पण. म्हणजे तुम्ही अष्टावधानी जरी असाल तरी ते पण कमी पडतं स्किल, असं म्हणायला की हरकत नाहीये, कारण त्याच्या पलीकडे गोष्टी आहेत की त्या सगळ्या तुम्हाला ध्यानात घ्यायच्या आहेत. सगळ्यांचा जीव आपल्या हातात आहे किंवा त्यांची काळजी करून त्यांना आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे असं म्हटल्यानंतर या प्रतिक्रियांचा आपल्यावरती परिणाम होतो. मग कधी असं मनात नाही आलं का असं आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेली आहे तरी पण अशा प्रतिक्रिया का मिळतात आपल्याला? म्हणजे लोक अशी मेंटॅलिटी बनवून टाकतात की आपल्याला घरी येऊन असं वाटतं की नाही आता उद्या नाही जायचं, आपण जाऊ द्या बुवा, म्हणजे उद्याची ड्युटी लावली तरी पण आपण, कारण कधी कधी म्हणजे लोक खराब पण तेवढेच बोलतात, चांगले पण तेवढेच बोलतात.
पण मानसिकता काही काही लोक, अर्धे लोक खाली, मुलगी जर गाडी चालवत आहेत तर गाडीत बसणार नाही, दुसऱ्या गाडीनं जाऊ बा आपण, जाऊ द्या मुलीला जाऊ द्या. पण काही काही जे लोक असतात ते म्हणतात नाही, आज मुली काही पण करू शकतात, तर त्यासाठी मग गाडीतच बसायचं आपल्याला. फक्त नेणार तर नेणार, काही काही लोक असे म्हणतात. म्हणजे कोणाकोणाची मानसिकता. आणि त्यानंतर तेवढं दर्पण गाडीवर चालवताना मनात भीती की खरंच आपण काही होणार का आपल्याच्यानं, नेणार ना आपण पद्धतशीर, अशी पण भीती म्हणजे राहते. अगदी शेवटच्या याच्यापर्यंत जर आपण बघितलं तर तिथपर्यंत अजून सगळी मानसिकता बदलणं आवश्यक आहे समाजाची. आज ज्या मोठमोठ्या पदांवरती महिला काम करतात, आपण बघतो की अगदी रेल्वे ड्रायव्हर पण महिला आहेत, वैमानिक महिला आहेत, पण तळागाळातल्या ज्या ज्या छोट्या लेवलवरती जाऊन महिला काम करत आहेत तिथून अजून तेवढा सामाजिक पाठिंबा मिळणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने पण आपण जे कार्यक्रम घेतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण जागृती होत असते. आज आपल्या सगळ्या मैत्रिणी ज्या ऐकत आहेत त्या मैत्रिणींना पण एक आनंद असतो की अरे आपण या व्यक्तीला ऐकतो आहोत, किंवा मला पण एक आनंद होतो आहे की अकोला जिल्ह्यातली नव्हतं की मी असं इथं येऊन काही बोलणार. म्हणजे चालक लागलेली आहे, पण असं नव्हतं माहीत. आता विविध क्षेत्रात समजा महिला दिनच्या दिवशी पण सत्काराला खूप ठिकाणी मला बोलावलं, तेव्हा असं चांगलं वाटतंय, नाही आपण सर्वांच्या पेक्षा निवड केली आहे. वेगळं म्हणजे ऑल टोटल लेडीज घरी असतात, काही असतात, कोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे टीचर, डॉक्टर सर्व हे होतात. पण माझं असं म्हणणं आहे मी थोडं वेगळं आहे, आणखीन थोडं वेगळं आहे की अजून आपल्या अकोला जिल्ह्यात तुम्ही पहिले आहात म्हटल्यावरती थोडं अप्रूप आहे सगळ्यांना. मला पण आनंद होतो आहे की अकोला जिल्ह्यातली जी पहिली बस चालक आहे त्यांचा मी पण मुलाखत घेते आहे, संवाद साधू शकते आहे. तर तो तर एक भाग आहेच, पण एक महिला म्हणून काम करताना घरी पण काही जबाबदाऱ्या असतात, तर त्याचं कसं नियोजन केलं जातं? जबाबदाऱ्या म्हणजे सध्या तर सिंगल आहे म्हणून एवढं काही टेन्शन नाही आहे. पण घरचं कसं, घरचे सपोर्ट पाहिजे पूर्ण. घरचा मला पूर्ण सपोर्ट असल्यामुळे, आणि माझी विशेष करून म्हणजे आई बाबाचा फुल सपोर्ट आहे की नाही बुवा वेळेवर सर्व झालं पाहिजे, गेली पाहिजे, ड्युटी वेळेवर झाली पाहिजे. ते मग हे आपल्याला इकडे लेट झाला तर चालेल, पण तिला नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे घरच्याचा खूप असा सपोर्ट आहे. बाकीच्याचा म्हणसान तर बाकीच्या कोणाकोणाला फील्ड आवडते, कोणाला नाही, असाही प्रॉब्लेम राहते. पण माझ्या बाबाचं एकच नोकरी आहे ना, मग जायचं. ते टाइम टू टाइम आपल्या पायावरती उभं असावं, एक हे प्रत्येक बापाला वाटत असतं की माझी मुलगी सक्षम असावी, तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि त्यामुळे आजकाल सगळी क्षेत्र जी आहेत ती सगळी क्षेत्र महिलांसाठी खुली झाली आहेत, आणि त्याचं उदाहरण म्हणून तुम्ही सर्वांसमोर आहात. शिफ्ट ड्युटीज असतात बरेचदा, तर म्हणजे लेडीजला नाईट आउट नाहीत देत आमच्या क्षेत्रामध्ये. तरी सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी आपली 6ला ड्युटी जी चालू होते ती 12ला संपते, नंतर 2ला चालू होते. ते म्हणजे रात्री 8च्या अगोदर मुली घरी गेल्या पाहिजे, असा म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा रूलच आहे तो. त्यामुळे नाईट शिफ्ट नसते आम्हाला, डेच्याच असतात. गाव तुमचं हाता, हो ना? तर असं कधी झालंय का की गाडी घेऊन आपण आपल्याच गावात गेलोय? प्रशिक्षणाच्या वेळेस गेलो होतो तेव्हा आमच्या गावात आता बसेस नाही जास्त, तर प्रशिक्षणाच्या वेळेस गेलो होतो. गंमत वाटली असेल ना की आपण गावात गेलो आणि स्थानकावरनं पुन्हा परत आलो घरी न जाता? प्रशिक्षणाच्या वेळेस गेलो होतो, म्हणजे सर्व मुलींना घरी, म्हणजे मी गेली होती, नेलं होतं घरी सर्व, तेव्हा गेली होती, चालवली, माझ्या रोडनं मी गाडी चालवलेली आहे. तो एक अनुभव वेगळा होता की गाडी घेऊन आपल्या गावातले लोक बघत राहतात, नाही येतं आपल्या गावची मुलगी आहे, आपल्या गावची मुलगी, अशी प्रतिक्रिया पण येतात की नाही आहे चाल. खरंच पहिले तर कोणाला विश्वासच नव्हता की बा ड्रायव्हर म्हणून लागली आहे म्हणून हा विश्वास नव्हता. नाही म्हणे ड्रायव्हर नाही घेत मुली, पण जेव्हा ते गाडी नेली ना त्या दिवशी मग सर्वांना माहिती पडलं, नाही सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असेल आहे बा मुलगी म्हणून. आणि गावातल्या लोकांना अभिमानही वाटला असेल की अकोला जिल्ह्यातनं पहिली जी व्यक्ती सिलेक्ट झाली आहे, मुलगी सिलेक्ट झाली, ती आपल्या गावची आहे. आपल्या गावची आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना चांगलंच वाटते, पण कुणाकोणाला असं त्या फील्ड मध्ये, आता खेड्यागावात एवढं माहिती नाही राहत ना, मग त्यांना असं काही माहितीच नाही की आणखी करते काय बुवा, फक्त जाते ते असंच माहिती आहे. खूपदा तो तुमच्या फील्ड विषयी त्यांना पूर्ण माहिती नाहीये. आणखीन काय अनुभव सांगाल? अनुभव खराब पण आहेत, वाईट पण आहे. आणि कसं आहे, कधी कधी असं वाटते स्वतःला की नाही आपण जगापेक्षा काही वेगळं केलेलं आहे. नाही विमान चालू शकलो समजा, पण बस तरी चालवलेली आहे, असं वाटते की आपण कोणापेक्षा तरी वेगळं काही केलेलं आहे. वेगळं करताना धाडस लागतं, आणि ते धाडस भलेही तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरला म्हणून भरला, पण अंतर्गत गुण असतात
तर त्यानुसारच धाडस केलं जातं. पण मग याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही आज बस चालक बनल्या नसत्या तर काय काय बनायचं होतं, काय स्वप्न होतं? माझ्या लाईफमध्ये मला पोलीस बनायचं होतं. हम्म, हम्म, हम्म. पण ते कोणत्या ना कोणत्या कारणानं ते नाही होत गेलं, मग हे झालेलं आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे मग आता जे आहे ते चालू द्यायचं आहे असं इच्छा आहे. नंतर मुलींचाही प्रश्न आहे, तर आता करून पहा, फॉर्म भरून पहा, कोणतंही क्षेत्र असो. माझं म्हणणं आहे जॉब करायला काही हरकत नाही आहे. स्वतःच्या पायावर उभं असलं तर खूप फरक पडते. म्हणजे पोलीस बनण्याचं जरी स्वप्न असेल तरी धडाडीचं काम करायचं आहे. म्हणजे मुळात स्वभावच तो आहे की मला काहीतरी वेगळं आणि वेगळं करायचं आहे. म्हणजे कसं की लोकांनी म्हटलं पाहिजे नाही काही वेगळं आहे बुवा, म्हणून मला वेगळं करायचं आहे काहीतरी असं. एक जॉब आपण सर्व जॉब ऐकलेला आहे, पण ही महिला चालक म्हणून हा जॉब पहिल्यांदा ऐकला, त्यात पण अकोला जिल्ह्यातला. त्यामुळे मग आता चांगलं वाटत आहे आणि तो एक आनंदाचा क्षण आहे. तुम्ही सांगितलं की तुम्हाला पोलीस बनायचं होतं है ना, पण तुम्ही आज बस चालक झाला. तुम्ही सांगितलं की बऱ्याच ठिकाणी महिला दिनाचा सत्कार पण झाला आणि खरं तर बस चालक झाल्यामुळेच एक वेगळं क्षेत्र आहे आणि त्यामुळे भरपूर नावलौकिक मिळालेलं आहे, सगळीकडे वाहवा होते आहे. तर त्याबद्दल काय वाटतंय, काय त्याची काय प्रतिक्रिया आहे तुमची स्वतःची? सत्काराच्या वेळेस चांगलंच वाटते. कधी कधी असं वाटणे जर पोलीस झालो असतो आज आपण तर एवढे सत्कार नसते झाले, एवढं कुठं बोलावणं आलं नसतं. कारण भरपूर महिला पोलीस भरपूर आहेत, महिला पोलीस भरपूर आहेत आणि अकोला जिल्ह्यात तर आपलं खूपच आहे तसं. पण हे म्हणजे पहिली बनायचा जो मान भेटलेला आहे त्यामुळे पण असं वाटते की नाही आपण वेगळं केलेलं आहे. जाऊ द्या, सत्कारामुळे म्हणा नंतर हे चालक व्हामुळे आपलं नाव तरी म्हणजे सर्वांना माहिती पडत आहे की नाही बा ही मुलगी आहे, ही अशी करत आहे, ती आहे ड्रायव्हर म्हणून. त्यामुळे बाबाला पण खूप चांगलं वाटते की नाही बा माझी मुलगी काहीतरी वेगळं करत आहे. बाबांची पण ओळख निर्माण झालेली आहे की जी पहिली बस चालक आहे हे तिचे बाबा आहेत. त्यांना पण असं चांगलं वाटते की कोणी बोलावते, चांगलं आहे बा. म्हणजे एक वेळ असते आपण शिक्षण घेईपर्यंत की आपल्या आईबाबांच्या नावाने आपण ओळखलं जातो आणि आज मात्र बाबांना तुमच्या नावाने ओळखलं जात आहे, तर त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता क्षेत्रात तर कुठं गेली तर पूर्ण नाव सांगावंच लागते ना, मग त्यामुळे त्यांना पण ओळखल्या जाते. आता आमच्या इकडं पण एरियात मुलगी, माझे बाबा पण खूप अभिमानाने सांगतात की माझी मुलगी पहिली महिला चालक आहे अकोला जिल्ह्याची. ते पण असे म्हणजे सांगताना त्यांना पण खूप असा अभिमान वाटतो की नाही बा काहीतरी वेगळं केलेलं आहे पोरीनं म्हणून. भावी आयुष्याबद्दल काय विचार केलेला आहे? आणखी तर काही विचार नाही केला, पण समजूतदार म्हणजे हा जॉबच असा आहे की पब्लिक जॉब आहे, म्हणजे पब्लिकमध्येच राहावं लागते. आपल्यासोबत ड्युटी करणारा असं कोणी नाही ना की जेंट्सच असतील लेडीज असतील, पण तेवढं समजून घेणारा व्यक्ती पाहिजे, बाकी काही नाही. आपल्या अकोला जिल्ह्यामधनं तुम्ही पहिल्या आहात, पण इतर जिल्ह्यांमध्ये पण महिला बस चालक असतील तर त्यांच्याशी पण तुमचा संपर्क येत असेल? हां, अमरावती विभागामध्ये म्हणजे आपल्या विभागात अमरावती विभागामध्ये आम्ही अशा 50 लेडीज आहोत टोटल. त्यामध्ये बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला असे पूर्ण विभागामधून आम्ही टोटल 50 ते 45 लेडीज आहोत. नंतर आमचा असा एक ग्रुप आहे, म्हणजे रोडवर काही प्रॉब्लेम आला, कधी काही झालं समजा, तर मग आम्ही आमच्याच मैत्रिणीशी समजा संपर्क साधून किंवा त्यांच्याशीच बोलून, आपला ती भीती असते मनातली, नंतर कुठं काय चुकलं, गेअर टाकताना काय की त्यावेळेस गाडीचा आवाज आला होता, असं झालं होतं, ते हे प्रश्न आम्ही त्यांच्याशीच सॉल्व्ह करतो. म्हणजे स्वतःहून आम्ही म्हणजे कोणाला सांगू तर नाही शकत ना, कारण घरच्यांना एवढी त्याबद्दल माहिती नसते. मग आज ते आपल्यासोबत चालणाऱ्या पोरीला किंवा आपले प्रशिक्षक जे आहेत त्या सरांना सांगायचं, सर असा असा प्रॉब्लेम झाला होता. मग सर सांगतात तुझं इथं चुकलं होतं, तू गेअर पद्धतशीर नसेल टाकलंय किंवा तू ॲक्सिलेटर नशीन दिलं, असे मग ते सर सांगतात. त्यानुसार मग क्लच नशीन दाबला, तसे प्रश्न राहतात. ते मग त्या मुली आमच्या मैत्रिणी त्यामध्ये सॉल्व मग केल्या जाते एकमेकांसोबत तुमच्या, म्हणजे मग मन आपलं मोकळं होऊन जाते की नाही त्यांना तो प्रश्न विचारला. तशा 5 म्हणजे माझ्या मैत्रिणी तशा खूप आहेत म्हणा. आता ऑल महाराष्ट्र म्हणसान तर महाराष्ट्रात पण आम्ही खूप भरती निघाली होती, तेव्हा 258 जागा होत्या. मग ऑल टोटल महाराष्ट्रात 258 मुली असल्यामुळे अमरावती विभागात आपला विभाग मोठा असल्यामुळे 50 लेडीज आहोत. तर त्यामुळे मग आम्ही सोबत एकखट्टा म्हणजे सोबतच राहत होतो. त्यामुळे सोबत राहिल्यामुळे मग त्यांचे आपले प्रश्न त्यांच्याशी सॉल्व्ह केले जातात. म्हणजे अनुभव तुमचे एकमेकांसोबत शेअर केले जातात आणि पण त्यांचे अनुभव सांगतात की माझं पण असं कधी झालं होतं बुवा, तर काही नाही होत, त्यामुळे होऊन जाते. नंतर गाडी काढताना आपण डिझेल ते वगैरे चेक करायला लागते किंवा मग ते चेक करताना मग ते सांगतात की पहिले बघशील
असशील, गाडी काढताना पाणी, डिझेल, त्यामध्ये गाडीमध्ये पूर्ण, नंतर मिरर पूर्ण पुसून घ्यायची, असे काही काही छोटे छोटे प्रश्न असतात ते पण ते जोपर्यंत सवयीचं व्हायचं आहे तोपर्यंत आपल्या मैत्रिणीशी जेव्हा आपण आपला अनुभव शेअर करतो त्यातनंही बरंचसं दडपण कमी होतं, की अच्छा फक्त माझीच चूक झाली नाही किंवा मलाच भीती वाटत नव्हती किंवा मलाच दडपण आलेलं नव्हतं, असे सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. सुरुवातीला प्रशिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही नवीन काम चालू करणार असता तेव्हा दडपण हे असतंच. पण ही एक चांगली बाब आहे की महाराष्ट्रामधनं 258 तुम्ही सांगितलं की पूर्ण महिला चालक म्हणून काम करतायत महिला, आणि तुमच्या विभागामध्ये जवळपास 51 हे आहेत मुली आहेत. आणि या सर्वांसोबत तुमचं नेहमीचंच बोलणं होतं, कामाचा अनुभव शेअर केला जातो आणि बाकीचे पण गोष्टी जेव्हा शेअर केल्या जातात त्यातनं पण एक हिंमत मिळते. काही म्हणजे आता ते ग्रुप, आता सोशल मीडियाद्वारे ग्रुपमध्ये आता व्हॉट्सअपवर ते टाकतातच काही छोट्या छोट्या चुका, नंतर काही बदल असले लॉक सीटवर, समजा गाडी घेताना आम्हाला लॉक सीट भेटते ना, त्या लॉक सीटवर काही बदल असले, काही भरून द्यायचं असलं, रिपोर्ट द्यायचा असला समजा की सदर गाडी समजा रस्त्यानं हा त्रास देत होती, तर मग ते आपल्याला नाही टिप्पणी पद्धतशीर नाही टाकता येत ना, तर मग आपण आपल्या मैत्रिणींनाच कॉल करून विचारायचं इथं तर काय टाकायचं बुवा, कसं टाकायचं, तर ते प्रश्न मग त्याच सॉल्व्ह करतात. म्हणजे इतर पण महिला चालक असल्यामुळे तो कामाचा भार थोडासा कमी झाला आहे की मी कोणाला कसं विचारू, तर मैत्रिणींमध्ये हे शेअर केल्याने हे प्रश्न आपोआप सुटतात, माहिती मिळते, मदत मिळते. नंतर डेपोत पण गाडी गेली, समजा आपली मैत्रीण दिसली गाडी घेऊन आलेली, तर मग तेव्हा पण थोडा एक आनंद वेगळा होते की नाही आपल्यासोबत दुसरे पण आहे, आपण एकटी नाही आहे कोणी ना कोणी. म्हणजे कितीही आपण वेगळं काम करतो आहोत तरी पण जेव्हा आपल्यासारखे अजून आपले सोबती मिळतात तर तेव्हा वाटणारा जो आधार आहे तो एक महत्त्वाचा असतो, आनंद वेगळाच होतो की नाही आपल्यासोबत आहे, आपण एकटं नाही आहे. छान अनुभव तुम्ही सांगितलात. यानंतर आणखीन काय तुमचे छंद काय आहेत, ते जोपासायला वेळ मिळतो का? छंद तर तसा ड्रॉइंगचा होता, पण आता ड्युटी दरम्यान खूप थकून खूप जाते, कारण 200 किलोमीटर प्रवास एका दिवशीचा असते आमचा, 180 ते 200 किलोमीटर एक ड्युटी असते आमची. मग ड्युटी नंतर तसे मला वाचन करायला म्हणजे ड्रॉइंग करायला मी लायब्ररीमध्ये जास्त असतो, म्हणजे इतर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कमी असते, लायब्ररीमध्ये जास्त असते. आपला वाचनाचा छंद हा केव्हाही नेहमी समोर नेणारा असतो तुम्हाला, त्यातनंही भरपूर तुम्हाला शिकायला मिळतं आणि मैत्रिणींना पण आपल्या चांगलं वाटत असेल जेव्हा आपण ऐकतो आहोत की एवढं सगळं करूनही छंद जोपासला जातो आहे, तर ही महत्त्वाची बाब आहे. काय संदेश द्याल मैत्रिणींना? संदेश असाच की बुवा मुली कुठं काही कमी नाही आहेत, आपण प्रत्येक क्षेत्रात असो, कोणतेही क्षेत्र कोणतंही असो, पण आपण करायला पाहिजे, समोर जायला पाहिजे. निश्चित. आणि मुलींनी असं समजायला, मुलींचा एक गैरसमज आहे की बा ही फील्ड लहान आहे, या फील्डमध्ये नाही पेमेंट, मला हे नाही करायचं, म्हणजे अशा खूप साऱ्या मुली बघतो बरं की अनुभव येतात की नाही बुवा ते फील्ड ड्रायव्हरची नाही चांगली नाही ती लाईन, अशा पण मुली आम्हाला म्हणणाऱ्या आहेत की नाही बुवा मला दुसरंच काही करायचं आहे. असं काही नाही आहे, फील्ड कोणतीही असो ती चांगलीच आहे, फक्त आपण टिकणं महत्त्वाचं आहे. महिलांनी सक्षम होणं, आपल्या पायावर उभं राहणं पण गरजेचं आहे आणि थोडं घाबरायला होतंच. नवीन जर क्षेत्र असेल, थोडं तुम्ही डगमगता, पण तुम्ही सांगितलं की मैत्रिणी आहेत, घरचे लोक असतात, हळूहळू समाज सगळ्याच स्तरावरती बदलत जाणार आहे आणि तो पाठिंबा पण मिळतो आणि त्यासाठी आपण महिलांनी पण एक पाऊल उचलायला हवं, कारण तुम्ही जर धाडस करणार नाही तर तुम्हाला तो पाठिंबा पण मिळणार नाही आणि अनुभव पण रोज नवीन येतात, त्यामुळे मग ते घरी म्हणजे डिस्कशन जास्त करायला, या फील्डमध्ये डिस्कशन सर्वांशीच करावं लागते, मैत्रिणी असो या घर असो, सर्वांना सांगितलं तेवढंच मनात राहत नाही आपण अशी काही चूक केली होती म्हणून. आणि मी जेव्हा फील्डमध्ये गेली ना तेव्हा मुलींचा एकच प्रश्न असायचा की नाही ही फील्ड चांगली नाही आहे, म्हणजे किंवा असं जॉब पहिल्यांदाच ऐकत आहे कुठंतरी, पण भेटीन का बुवा, म्हणजे पद्धतशीर असणार का, नंतर लोकांची काय वर्तवणूक राहणार, मग त्यामुळे अशी ती भीती तेव्हा वाटत होती, पण आता नॉर्मल होऊन गेलं सर्व. आता कोणी काही म्हटलं तरी काही प्रॉब्लेम, हळूहळू आपल्या कामाने आपण जे काम करतो आहे त्यातनं पण आपण दाखवून देऊ शकतो, आपल्या वर्तनाने आणि एक अनुभवाने आपण हा सगळा प्रवाह बदलू शकतो, लोकांची मतं बदलू शकतो आणि नक्कीच वाहन चालक म्हणून एक जी जागा निर्माण झाली आहे आता महिलांसाठी पण, तर मला असं वाटतं महिला तिला भरपूर पुढे घेऊन जातील
यात शंकाच नाही आहे. खूप छान वाटलं सुप्रियाताई आज तुमच्यासोबत बातचीत करून. महिलांना तुम्ही संदेश पण आपल्या मैत्रिणींना खूप छान दिला की धडाडीचं असलं तरी निर्णय घेऊन पहा, त्यातनं नक्की मार्ग मिळतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सखींशी आपण छान बातचीत केलीत, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मैत्रिणींनो, आज आपण अकोला जिल्ह्यातली पहिली महिला बस चालक सुप्रिया वासनकर यांच्याशी बातचीत केलीत आणि आता कार्यक्रमामध्ये एका छानशा गाण्याचा आनंद आपण घेऊया. आणि आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मी ज्योती तुमची सखी कार्यक्रमातनं रजा घेते आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढच्या कार्यक्रमात. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, महिला विश्व हा जो आपला कार्यक्रम आहे ना, हा दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या मंगळवारी सकाळी 10 वाजता आपण ऐकणार आहोत. तेव्हा हे वार अजिबात विसरू नका. आपल्या नवनवीन सखींना आपल्याला भेटायला मिळणार आहे. चला भेटूया पुढल्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.